नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. ओके, बघा जो काही आपला महाराष्ट्र सीईटीचा जो काही 11वीचा सिलेबस आहे 20% राहते. ओके, त्यामध्ये आपण पहिला चॅप्टर बघत आहे मोशन इन अ प्लेन. ओके, या मोशन इन अ प्लेनचा आज आपण बघूया पहिला व्हिडिओ. ठीक आहे, बघा अतिशय इझी बेसिक गोष्टीपासून आपण सगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करूया. ओके, म्हणजे काय आहे ना की मागे वळून बघण्याचं पुढे आपल्याला कामच नाही राहिलं पाहिजे. आपण अशा पद्धतीनं ओके सुरू करूया. ओके, मोशन इन अ प्लेन म्हणजे प्लेनवर मोशन काय होतं, ओके कसं होते आणि त्याच्यामुळे कायनामॅटिक्स इक्वेशन वगैरे कशी फाइंड आउट करायची यावर सगळ्या गोष्टी फोकस केलेल्या आहे. ओके, चॅप्टरच्या इंट्रोडक्शनमध्ये जर पार्ट बघितला तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जर बघितलं रेक्टिलिनियर मोशन, ओके यावर थोडं फोकस केलं. आफ्टर दॅट 2 डायमेन्शनल मोशन. ठीक आहे, तर मग या आपण चॅप्टरची सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम आपण मोशन म्हणजे ते काय ते समजून घेऊया. ओके, व्हॉट इज मोशन. ओके, म्हणजे आपला पहिला क्वेश्चन तोच राहिला पाहिजे की व्हॉट इज मोशन. ठीक आहे, मोशन इन अ प्लेन, तर हा एक तिथं शिकणारच आपण. पण व्हॉट इज मोशन, बघा मोशन इज अ कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट. बघा दोन प्रकारचे डेफिनेशन करू शकता. कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ओके ऑफ an object विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे पण महत्वाचं आहे. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नोन एज मोशन. फॉर एक्झाम्पल जसं की समजा इनिशियली ओके ए या पॉइंटवर, ठीक आहे, कोणत्या समजा तुम्ही एखाद्या मुंगळ्याला, ठीक आहे, अँट, ओके फॉर एक्झाम्पल काय घेतलं आपण, अँटचं मोशन घेतलं. आपण अँटला ऑब्झर्व करत आहे, आपण ऑब्झर्वर आहे. ती मुंगळा किंवा आता प्रत्येक मराठी भाषेत त्याला वेगवेगळा शब्द आहे, आपण प्रॉपरली यूज करू अँट. ओके, इनिशियली ए वर होती, त्यानंतर ती बी पॉईंटवर आली, त्यानंतर ती सी पॉईंटला गेली, त्यानंतर ती डी पॉईंटला आली, त्यानंतर ती ई पॉईंटला आली. ठीक आहे, तर ती काय होता डिस्प्लेस. ए वरून सुरुवातीला कुठे गेली बघा, ए वरून ती बी वर गेली, बी पासून ती कुठे डिस्प्लेस झाली, सी पासून डी पर्यंत डिस्प्लेस झाली, डी पासून ई पर्यंत डिस्प्लेस झाली. ती काय होत आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. जेव्हा ए वर होती तिचा टाइम T1 होता, बी वर असताना T2, सी वर असताना T3, हा T4 आणि T5. टाइम चेंज होत आहे आणि काय चेंज होत आहे, डिस्प्लेस होत आहे. ती काय होत आहे डिस्प्लेस, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी काय होतं विथ रिस्पेक्ट टू टाइम डिस्प्लेस होत आहे. यालाच काय म्हणायचं मोशन. अदरवाईज दुसरं बघा दुसरी डेफिनेशन असा की चेंज इन पोझिशन ऑफ an object with respect to time is known as motion. पोझिशन काय होता चेंज विथ रिस्पेक्ट टू. T1 ला होता तर ए पर्यंत होता. बघा ही डेफिनेशन सांगताना मी कसं म्हणतो बघा, विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होत आहे, ती ए पासून बी पर्यंत काय होत आहे डिस्प्लेस होत आहे. काय होत आहे डिस्प्लेस. मग बी पासून सी पर्यंत काय होतं डिस्प्लेस. ही डेफिनेशन सांगताना बघा मी कसं सांगत आहे की पोझिशन चेंज होत आहे. ओके, टी वर जेव्हा टाइम होता तेव्हा पोझिशन होती ए. ओके, T2 टाइमला ती कुठे होती बेटा बी पोझिशनला. ओके, T3 टाइमला कुठे होते सी पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होत चेंज. बघा डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय हो चेंज इन पोझिशन. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, मग डिस्प्लेसमेंट म्हणा की चेंज इन पोझिशन म्हणा विथ रिस्पेक्ट टू टाइम एकच गोष्ट झाली. पुढे जाऊन आपण पोझिशन, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटच्या डेफिनेशन शिकणार आहोत. तिथे मी तुम्हाला डिस्प्लेसमेंटचे डेफिनेशन क्लिअरच करून देतो. याच्या लक्षात दोन गोष्टी, कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ an object with respect to time, otherwise you can say that change in position of an object with respect to time is known as motion. क्लिअर. ठीक आहे, हे आपण अँडचे एक्झाम्पल घेऊन मोशनची डेफिनेशन काय केली आपण क्लिअर केली. ठीक आहे, तर बघा आता टाइप्स ऑफ मोशन्स बघून घेऊया आपण. ओके, क्लिअर कट. ओके, एकदम बेसिक फाउंडेशन पासून आपण सगळ्या गोष्टी सुरू करूया जेणेकरून सर्वच लोकांना ओके या गोष्टी क्लिअर कट अंडरस्टँड झाल्या पाहिजे. ओके, बघा तुम्ही नोट्स डिटेक्ट करत चला. ठीक आहे, कारण की तुम्ही जोपर्यंत स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करणार नाही, तुम्ही हा व्हिडिओ कितीदा जरी बघितला, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून तुमच्या नोट्स बनवणार नाही तोपर्यंत. ओके, बघा आपण नेक्स्ट बघूया टाइप्स ऑफ मोशन. ओके, देर आर 3 टाइप्स ऑफ मोशन. ओके, बघा नाव फर्स्ट टाइप याला म्हणू शकतो आपण बघा वन डायमेन्शनल मोशन. काय म्हणू आपण वन
डायमेन्शनल 1D 1 dimensional, otherwise you can say rectilinear, otherwise you can say straight line. 2-3 शब्द आहे. स्ट्रेट लाईन मोशन. बघा अतिशय इझी आहे. बघा मोशन म्हणजे काय हे आपल्याला नेमकं कळालं की मोशन म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज, पोझिशन चेंज करणे, अदरवाईज विथ रिस्पेक्ट टू टाइम डिस्प्लेस होणे, यालाच काय म्हणायचं मोशन. बस आता हीच डेफिनेशन आपल्याला यूज करायचं. 1 डायमेन्शनल मोशन म्हणा किंवा रेक्टिलिनियर मोशन म्हणा किंवा स्ट्रेट लाईन मोशन. मग बघा इथनं तुम्हाला जास्त गोष्ट क्लिअर होते. स्ट्रेट लाईन मोशन, समजा मी स्ट्रेट चाललो, याला कोणतं मोशन म्हणायचं? स्ट्रेट लाईन. बघा या शब्दावरून तुमच्या गोष्टी जास्त क्लिअर होतात. स्ट्रेट लाईन मोशन. रेक्टिलिनियर हा सायंटिफिक शब्द आहे, 1 डायमेन्शनल हा पण खूप सायंटिफिक शब्द आहे, परंतु हा जनरल यूज शब्द आहे. स्ट्रेट लाईन, एखादा ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम स्ट्रेट लाईन मध्ये जर डिस्प्लेस होत असेल किंवा स्ट्रेट लाईन मध्ये जर पोझिशन चेंज करत असेल तर त्याला कोणतं मोशन म्हणायचं? 1 डायमेन्शनल मोशन, अदरवाईज स्ट्रेट लाईन मोशन. एक कंडिशन रेस्ट्रिक्ट केलं आहे की त्या, आता बघा जसं मी तर अँडचं एक्झाम्पल सांगितलं होतं, ती स्ट्रेट मध्ये गेली होती का? नाही, ती इथून इकडे इकडून इकडे स्ट्रेट मध्ये नाही गेली होती. आता मी काय केलं? मोशनला रेस्ट्रिक्ट केलं. याच्या लक्षात, मोशनला काय केलं मी? रेस्ट्रिक्ट. मोशनवर एक रेस्ट्रिक्शन आणलं की ते मोशन कसं राहायला पाहिजे? स्ट्रेट लाईन. मग अशा मोशनलाच काय म्हणायचं? स्ट्रेट लाईन मोशन. याच्या लक्षात, मोशन्सवर जेव्हा आपण रेस्ट्रिक्शन्स आणतो, याच्या लक्षात, मोशन्सवर मी काय इथं काय रेस्ट्रिक्शन आणलं की त्या ऑब्जेक्टनी स्ट्रेट लाईनच गेला पाहिजे. याच्या लक्षात, मी इथं काय रेस्ट्रिक्शन आणलं की त्या ऑब्जेक्टनी स्ट्रेट लाईनच फॉलो केली पाहिजे. याच्या लक्षात, बघा हा एक रेस्ट्रिक्शन आहे. बघा समजा एक सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण. A B पॉईंट. बघा एक एखादा व्यक्तीच कन्सिडर करा. इनिशियली तो म्हणजे इथे होता. म्हणजे पुढे जात आहे तो. इनिशियली तो इथे होता, A पॉईंटला होता. इनिशियली कुठे होता तो? A पॉईंटला. त्यानंतर तो इथे आला, B पॉईंटला आला. ठीक आहे. त्यानंतर तो कुठे आला? B पॉईंटला आला. ठीक आहे. स्ट्रेट लाईन. त्याने मोशन कसं फॉलो केलं? स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन. समजा बघा आता आपण असं कन्सिडर करू की शकतो की हा ॲक्सिस आहे. हा कोणता ॲक्सिस आहे? एक्स ॲक्सिस. ठीक आहे. समजा तो इथे आला होता. इथं समजा हे 0 सेंटीमीटर झालं. इथून इथं आला 1 सेंटीमीटर, इथून इथे आला 2 सेंटीमीटर, इथून इथं आला 3 सेंटीमीटर. लास्टली तो इथं पोचला 4 सेंटीमीटर. तर बघा हा A पॉईंट. त्यानंतर हा B पॉईंट, हा C पॉईंट, हा D पॉईंट आणि लास्टली कुठे पोचला? तो E पॉईंटला. तर प्रत्येक हा की नाही, हे A पोझिशन, B पोझिशन, C पोझिशन, D पोझिशन, E पोझिशन. तर बघा काय चेंज होत आहे? अंतर चेंज होत आहे. याच्या लक्षात, म्हणजे 1 सेंटीमीटरचं अंतर कापलं, त्यानंतर 2 सेंटीमीटर, त्यानंतर 3 सेंटीमीटर, त्यानंतर 4 सेंटीमीटर. हे काय चेंज होत आहे? सेंटीमीटर चेंज होत आहे. म्हणजे कोणता ॲक्सिस चेंज होता? एक्स ॲक्सिस चेंज होता. म्हणजे कोणता व्हेरिएबल व्हॅरी होता बेटा? एक्सस. फक्त एकच व्हेरिएबल व्हॅरी होते. स्ट्रेट लाईन मोशन जर असेल तर किती व्हेरिएबल व्हॅरी होत आहे? फक्त एकच. फक्त तो लॉंग एक्सच चालला. इथं कुठे मी वाय काढलेला आहे का? कुठे वाय काढलेला? तो अलॉंग एक्स चालला. बघा कुठं ते काय म्हणते बघा, सर्कस राहतं. 2 ठिकाणी असे लाकडं राहतात आणि एक मधात दोरी राहतात आणि त्या दोरीवर एखादा व्यक्ती चालतो. ती दोरी एक्स ॲक्सिस झाली, ती दोरी काय झाली? एक्स ॲक्सिस. तो त्याच्यावर चालून राहिला. फक्त एकच व्हेरिएबल चेंज होत आहे. कोणता व्हेरिएबल? एक्स. जेव्हा हे नोट म्हणून लक्षात ठेवायची. 1 डायमेन्शनल मोशनमध्ये only 1 variable changes. याच्या लक्षात, 1 डायमेन्शनल मोशन मध्ये फक्त एक व्हेरिएबल चेंज होते, म्हणून त्याला 1 डायमेन्शनल. 1 व्हेरिएबल 1 डायमेन्शन, 2 व्हेरिएबल 2 डायमेन्शन, 3 व्हेरिएबल 3 डायमेन्शन, किंवा एक्स आणि वाय चेंज होत आहे तर 2 डायमेन्शन, एक्स वाय झेड चेंज होत आहे तर 3 डायमेन्शन. क्लिअर? ठीक आहे. इथे किती चेंज होत आहे? फक्त एक्स चेंज होत आहे. पहिले एक्स किती होता? 1, नंतर 2, नंतर 3 झाला, नंतर 4 झाला, नंतर एक्सटेंड होणार आहे. म्हणजे किती व्हेरिएबल चेंज होत आहे? फक्त. मग ज्या मोशनमध्ये फक्त एक व्हेरिएबल चेंज होतो त्याला काय म्हणायचं? 1 डायमेन्शनल, रेक्टिलिनियर और स्ट्रेट लाईन. एखादी गोष्ट सांगण्याच्या भरपूर काही वेज राहतात. ह्या सगळ्या निरनिराळ्या वेज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. क्लिअर? इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा आपण सेकंड बघूया 2 डायमेन्शनल मोशन. आपण काय बघूया नेक्स्ट?
टू डायमेन्शनल मोशन. बघा अतिशय इझी आहे आपण टू डायमेन्शनल मोशन. चला काही हरकत नाही. बघा आता नेक्स्ट बघा तुम्हाला पहिलेच म्हटलं मी वन डायमेन्शनल म्हणजे किती व्हेरिएबल एक. आता टू डायमेन्शनल म्हणजे किती व्हेरिएबल यायला पाहिजे दोन व्हेरिएबल. किती व्हेरिएबल यायला पाहिजे दोन व्हेरिएबल. ओके आणि या पार्टवरच आपल्याला मॅक्सिमम फोकस करायचा आपल्याला या चॅप्टरमध्ये. बघा टू डायमेन्शनल मोशन बघा एकदम इझी आहे. बघा मी एक्स ॲक्सिस काढला, हा काढला वाय ॲक्सिस. ठीक आहे. आता जो काय आपण इथं अँडचा एक्झाम्पल दिला होता तो एक्झाम्पल इथे फॉलो होतो. बघा हा झाला ओरिजिन. ओके इथून ती अँट निघाली सुरुवातीला. ओके इथे गेली, नंतर ती परत इथे गेली, नंतर ती परत इथे गेली, अशी पुढे पण जाऊन राहिली. बघा की नाही. याला आपण ए पॉईंट म्हणूया, बी पॉईंट, सी पॉईंट, डी पॉईंट, ई पॉईंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके मी तर इथे पण टाइम काउंट नाही केला, इथे पण करू शकतो आपण आहे की नाही. T1, T2, T3, T4 कारण की टाइम सगळ्यांसाठी थांबत नसतो म्हणून मी प्रत्येक ठिकाणी टाइम काउंट नाही करणार. परंतु ते तुम्हाला कळायला पाहिजे की विथ रिस्पेक्ट टू टाइम पोझिशन चेंज होत आहे. क्लिअर. ठीक आहे चला काही हरकत नाही. बघा ओके इथं टाइम T1, इथं टाइम T2, इथे टाइम T3, T4 आणि T5. बघा दोन व्हेरिएबल चेंज झाली पाहिजे. टू डायमेन्शनल मोशन म्हणजे काय, किंवा यालाच काय म्हणू शकतो आपण मोशन इन अ प्लेन, जो आपल्या चॅप्टरचं नाव आहे. मोशन इन अ प्लेन जो आपल्या चॅप्टरचं नाव आहे. ठीक नाही. जो काय आपला चॅप्टर आहे त्याचं नाव पण आहे मोशन इन अ प्लेन. बघा इनिशियली बघा तो एक्स ॲक्सिसवर जर आपण त्याचं जर डिस्टन्स काउंट केलं तर बघा तो इथे होता. इनिशियली तो इथे होता. ओके इनिशियली एक्स ॲक्सिसवर पण 0 होता आणि वाय ॲक्सिससाठी पण 0 होता. ठीक आहे. एक्स ॲक्सिसवर पण तो कुठेच गेला नव्हता आणि वाय ॲक्सिसवर पण ओरिजिन स्टार्ट झाला होता. ठीक आहे. मग थोड्या वेळानं T2 टाइम नंतर बघा तो एक्स ॲक्सिसवर इथे होता, याला म्हणू x1. ओके वाय ॲक्सिसवर तो इथे होता, याला म्हणा y1. ठीक आहे चला काही प्रॉब्लेम नाही. ओके नंतर T3 टाइमला बघा T3 टाइमला तो एक्स ॲक्सिसवर x2 वर होता आणि वाय ॲक्सिसवर बघा तो खाली आला. बघा इथं y1 होतं, इथं खाली आला म्हणजे याला y0 म्हणू आपण. ओके बघा ॲट ए टाइम सडनली किती व्हेरिएबल्स चेंज होत आहेत दोन. बघा x1 इथं होता. ओके एक्स ॲक्सिसवर किती झाला चेंज x1, वाय ॲक्सिसवर किती चेंज झाला y1. ओके T1 टाइमला T2 टाइमला एक्स ॲक्सिसवर किती चेंज झाला x2. ओके आणि इकडे बेटा y0. ओके नंतर बघा तो इथे आला. ओके नंतर आपण ड्रॉ करू. बघा इथं आहे x3, इथे आहे तो. ओके आपण म्हणू याला y3. ठीक आहे. म्हणजे T4 टाइमला ओके एक्स ॲक्सिसवर किती चेंज झाला x3, वाय ॲक्सिसवर किती चेंज झाला y3. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम ॲट ए टाइम दोन व्हेरिएबल चेंज होत आहे. किती व्हेरिएबल चेंज होत आहे म्हणजे एक्स पासून तो एक्स ॲक्सिसवर तो x1 डिस्टन्सवर आहे. ओके वाय ॲक्सिसवर y1, नंतर x2 y2, x3 y3. म्हणजे डिस्टन्स काय होत आहे हो वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिसवर काय होत आहे चेंज होत आहे ॲट ए टाइम. ओके ॲट ए टाइम जर दोन व्हेरिएबल जर चेंज होत असेल. बघा आता तुम्ही ई पॉईंटचं पण काढू घ्या. T5 टाइमला तो होता x4 वर आणि वाय ॲक्सिसवर होता तो y4 वर. ॲट ए टाइम इथं ॲट ए टाइम दोन व्हेरिएबल चेंज होत होते का नाही, आहे की नाही. हे एक्झाम्पल कशाचं होतं बेटा अँटसाठी होतं. हे एक्झाम्पल कशासाठी होतं बेटा अँटसाठी. ॲट ए टाइम जर सडनली जर ओके ॲट ए टाइमच म्हणू शकतो जर दोन व्हेरिएबल चेंज होत असेल त्याला म्हणायचं टू डायमेन्शनल मोशन, अदरवाईज मोशन इन अ प्लेन. अदरवाईज काय होतं जसं की बघा ना आपली जी काय अँट राहते ती भिंतीवर चालते. भिंत काय झाला ठीक आहे. हा जर बोर्ड काय झाला प्लेनवर किती व्हेरिएबल्स व्हॅरी होते दोन. एक बघा प्लेनवर हे बघा हा झाला एक्स ॲक्सिस आणि हा झाला वाय ॲक्सिस. ठीक आहे. हा झाला एक्स ॲक्सिस आणि इकडला जो काही पार्ट झाला वाय ॲक्सिस. प्लेन म्हटलं की दोन व्हेरिएबल आले आणि दोन व्हेरिएबल जर व्हॅरी होत असेल तर त्याला कोणतं मोशन म्हणायचं टू डायमेन्शनल मोशन. ओके टू डायमेन्शनल मोशनचे भरपूर सारे एक्झाम्पल सांगू शकतो. जसं की बघा भरपूर ठिकाणी यात्रा जत्रा भरते तर बघा तुम्ही आकाश पाळणा बघितलेला असेल. ओके आकाश पाळणा बघितलेला असेल तुम्ही तर बघा त्याचं एक सुंदर एक्झाम्पल आहे. ठीक आहे नाही. ठीक आहे नाही. हा आकाश पाळणाचं जर बघितलं सर तो समजा अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज फिरत आहे. ओके सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. कोणता मोशन परफॉर्म करत आहे तो सर्क्युलर मोशन. ठीक आहे ना. समजा इकडला आपण समजा या डब्यावर जर आपण कॉन्सन्ट्रेट केली की ऑब्झर्व केलं तो असा वरचा असा येत आहे. ठीक आहे. तर हा प्लेन आहे. हा कोणता प्लेन आहे वर्टिकल प्लेन. कोणता प्लेन आहे वर्टिकल. एक लक्षात घ्यायचं हा झाला वर्टिकल प्लेन. हा कोणता झाला वर्टिकल आणि हा कोणता प्लेन झाला हॉरिझॉन्टल. ठीक आहे ना. आपण ताटात जेवण करतो तर ताटातला जो काही प्लेन झाला तो कोणता प्लेन झाला बेटा हॉरिझॉन्टल.
येतं लक्षात. जसं की आपली जमीन झाली, आपला जे काही टाईल्स राहतात घरामध्ये हॉरिझॉन्टल, ओके, हॉरिझॉन्टल टाईल्स, ओके. किंवा तुमच्या काय म्हणू शकतो पोर्चमध्ये वगैरे ज्या काही टाईल्स लावलेल्या राहतात त्या टाईल्स कशा फिट केलेल्या आहे, व्हर्टिकली. लक्षात, इथून लक्षात घ्या. व्हर्टिकल टाईल्स, हॉरिझॉन्टल टाईल्स. हॉरिझॉन्टल टाईल्स जे आपल्या खाली लावतात आणि ज्या काही भिंतीवर टाईल्स लावतात व्हर्टिकल टाईल्स, त्याला म्हणायचं व्हर्टिकल प्लेन, याला म्हणायचं हॉरिझॉन्टल प्लेन. क्लिअर. तर जो काही आपला आकाश पाळणा राहतो, ओके, तो व्हर्टिकल प्लेनमध्ये मोशन परफॉर्म करतो, व्हर्टिकल प्लेन. क्लिअर, ठीक आहे. त्यानंतर बघा, समजा एक दोरा घेतला तुम्ही, एक गोटा बांधला, ओके, समजा तुम्ही गोल गोल करून राहिले, ओके, गोफन गुंडा आपण लहानपणी शिकला, तर तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, पण प्लेनमध्येच करत आहे, हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये. म्हणजे आकाश पाळण्याचं पण मोशन काय आहे, मोशन इन अ प्लेन. सर्क्युलर मोशन पण काय, मोशन इन अ प्लेन. ओके, याच्यावर आपल्याला म्हणजे या चॅप्टरच्या पुढे जाऊन आपल्याला या गोष्टीवर पण डिस्कस करायचं आहे. क्लिअर. बघा, डिक्टेट करणं सुरू करा तुम्ही. मी थोडा बाजूला होऊन जातो, डिक्टेट करा. त्यानंतर आपण 3 डायमेन्शनल मोशन बघूया आणि नेक्स्ट आपण पुढच्या टॉपिककडे वळूया. बघा, डिक्टेट केलं असाल तुम्ही. बघा, तिसरा टाईपचा आपण मोशन बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, अतिशय म्हणजे मी एकदम इझी गोष्टीपासून तुम्हाला वर नेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून, आणि तुम्ही असं डोक्यात ठेवू नका की आपल्याला 10वीत कमी मार्क आहे, जास्त मार्क आहे, ते सोडून द्या. 10वीत गेलं झालं ते. ओके, जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन युअर नेक्स्ट टार्गेट. ओके, MST-CET म्हणजे आपल्याला महाराष्ट्रातल्या चांगल्यात चांगल्या कॉलेजमध्ये आपल्याला नंबर लावायचा आहे, ही आपल्या डोक्यात ठेवून आपण आपला अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा नेहमी. ठीक आहे, चला बघा, नेक्स्ट जो काही आपला आहे तो 3 डायमेन्शनल मोशन. ओके, जो काही नेक्स्ट आपला टाईप होता 3 डायमेन्शनल मोशन, अदरवाइज मोशन इन स्पेस म्हणू शकता. याला काय म्हणू शकता, मोशन इन ए स्पेस. ओके, मोशन इन ए स्पेस म्हणू शकता तुम्ही याला. बघा आता, बघा आत्ताच तुम्हाला सांगितलं, रिलेट करा गोष्टी. 1 डायमेन्शनलमध्ये किती व्हेरिएबल चेंज झाला, 1. 2 डायमेन्शनलमध्ये 2. 3 डायमेन्शनलमध्ये किंवा मोशन इन स्पेसमध्ये किती व्हेरिएबल चेंज होणार, 3 व्हेरिएबल. ओके, जसं की ऑब्झर्व करा, भरपूर साऱ्या, म्हणजे हे ऑब्झर्व करण्यासाठी बघा, एखादा पक्षी समजा उडत आहे, स्पेसमध्ये उडत आहे, तर कुठे उडत आहे, स्पेस. बघा, आपण पहिले एका सिम्पल लाईनवर होतो, त्यानंतर आपण प्लेनवर आलो, आता कुठे आलो आपण, स्पेसमध्ये, जिथे किती व्हेरिएबल्स व्हॅरी होते, 3 व्हेरिएबल. जसं की बघा, मी असा गेलो म्हणजे एक्स ॲक्सिसवर व्हॅरी झाला, ठीक आहे. समजा मी असा आलो, वाय ॲक्सिस व्हॅरी झाला, ठीक आहे. त्यानंतर मी जम्प केली, काय केली मी, जम्प, म्हणजे झेड व्हेरिएबल व्हॅरी होईल. किती व्हेरिएबल व्हॅरी झाले, 3. कोणते कोणता बघा, असा चाललो म्हणजे एक्स, असा चाललो म्हणजे वाय, जम्प करता म्हणजे कोणता व्हेरिएबल, झेड व्हेरिएबल, म्हणजे किती व्हेरिएबल्स व्हॅरी झाले. ओके, म्हणून याला काय म्हणायचं, 3 डायमेन्शनल. जसं की एकदम सिंपल एक्झाम्पल देईल, बटरफ्लाय गेला, ओके, समजा कोणते पक्षी घ्या, 3 व्हेरिएबल व्हॅरी होत आहे. किती व्हेरिएबल व्हॅरी होत आहे, 3. ओके, त्या 2 डायमेन्शनलमध्ये नोट नाही लिहिले मी, तिथं लिहून घ्या नोट, ओनली 2 व्हेरिएबल्स विल बी व्हॅरी. ओके, इथं नोट, सर्वप्रथम नोटच लिहून घेऊ आपण. ओके, ओके, 3 व्हेरिएबल्स चेंजेस. ओके, ज्या मोशनमध्ये 3 व्हेरिएबल चेंजेस होतात त्याला म्हणायचं बेटा आपण, ठीक नाही, हा झाला एक्स, हा झाला वाय, हा झाला झेड. समजा एखादा, ठीक नाही, तो समजा असा 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 बर्ड कुठं कुठे तरी चालला, ठीक नाही. बघा, एक्स चेंज झाला, झेड चेंज झाला आणि वाय पण चेंज झाला. एक्स, झेड आणि वाय, ठीक आहे, एक्स, झेड आणि वाय, एक्स, झेड आणि वाय. ओके, इथं मला ते प्लेन आहे त्याच्यामुळे तिथं मला काही दाखवता नाही आलं, परंतु 3 व्हेरिएबल चेंज होत आहे, या गोष्टी लक्षात ठेवायचं. ओके, ही नोट लक्षात ठेवायची, 3 व्हेरिएबल चेंजेस. ठीक आहे, बघ, हे सगळं आपलं डिस्कशन होतं मोशन, व्हॉट इज मोशन आणि टाईप्स ऑफ मोशन. ओके, यामध्ये जो काही आपण नेक्स्ट कंटेंट डिस्कस करणार आहोत, पोझिशन, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, ओके, ऑफ अन ऑब्जेक्ट किंवा एखादा पार्टिकलचं, या 3 डेफिनेशन, फिजिकल डेफिनेशन. आणि नेक्स्ट जे काही डिस्कशन राहणार आहे रेक्टिलिनियर मोशनवर आपण फोकस करणार आहे इनिशियली, नंतर 2 डायमेन्शनल मोशनकडे वळूया. बघा, नेक्स्ट पार्ट बघूया, या व्हिडिओमध्येच कंटिन्यू करूया. नेक्स्ट आपला जो काही पार्ट या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे, 2-3 फिजिकल क्वांटिटीज आहे. बघा, पहिली फिजिकल क्वांटिटी आहे पोझिशन, ठीक आहे. नेक्स्ट आहे समजा डिस्टन्स,
त्यानंतर नेक्स्ट आहे डिस्प्लेसमेंट. या 3 फिजिकल क्वांटिटीज आपण डिफाईन करूया. ओके, त्यामध्ये सर्वप्रथम आपण बघूया पोझिशन. ओके ओके, आणि या तिन्ही फिजिकल क्वांटिटीज आपण रेक्टिलिनियर मोशनसाठी, ओके, रेक्टिलिनियर मोशन म्हणजे स्ट्रेट लाईन मोशन एखादा जर ऑब्जेक्ट करत असेल, याच्या लक्षात, स्ट्रेट लाईन मोशन एखादा जर ऑब्जेक्ट परफॉर्म करत असेल तर त्यासाठी या फिजिकल क्वांटिटीज डिफाईन करायच्या आहे. याच्या लक्षात, एखादा ऑब्जेक्ट जर स्ट्रेट लाईन मोशन परफॉर्म करत असेल तर त्या ऑब्जेक्टसाठी, ओके, या आपल्याला डिफाईन करायचं. ओके, समजा मी इथे काढून घेतो एक. ओके, समजा हा एक्स ॲक्सिस आहे, हे झालं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, ठीक आहे, आणि ह्या साईडला झालं हे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, ठीक आहे. चला, काही हरकत नाही. बघा आता, बघा पोझिशन म्हणजे काय, जसं की बघा आता, जसं की आपण हाईड अँड सीक, ओके, लपंडाव म्हणतो आपल्या मराठीत. ओके, हाईड अँड सीक खेळतो. तर बघा, आपण ज्याच्यावर राज्य राहते, ओके, तो पर्टिक्युलर एका जागी जातो. म्हणजे प्रत्येक ज्यांच्याजवळ राज्य येते, आहे की नाही, समजा माझ्यावर आला, तुमच्यावर आला किंवा तुमच्या मित्रावर, तो पर्टिक्युलर एका जागेवर जातो म्हणतो, आहे की नाही, 10, 20, 30 जे काही राहतं आपला गेम. ओके, म्हणजे रेफरन्स पॉईंट. ओके, एखादा समजा तिथं एक खंबा आहे, ओके, एका समजा लाईटचा पोल आहे, तर तो लाईटच्या पोल जवळ झाला, तर लाईटचा पोल आपण काय केला, रेफरन्स पॉईंट, की इथे जाऊन तुम्ही तुमचा जो काही डाव राहते तिथे जाऊन तुमचं राज्य सुरू करायचं. तिथं जायचं, आपण करायचं डेंड 100पर्यंत म्हणतो आपण, मग सगळेजण लपून जातात. तर तो पोल काय झाला, रेफरन्स पॉईंट, जिथं आपण आपल्या गेमची सुरुवात करत आहे, ठीक नाही, इथं लक्षात, जिथं आपण आपल्या गेमची रेफरन्स पॉईंट. ओके, जसं की आता समजा आपण 4-5 लोक समजा एकत्र इथे उभे आहोत. ओके, 4-5, ओके, आणि एक आपला समजा आपला एक शिक्षक आहे. आता शिक्षक आपल्या सगळ्यांना म्हणत आहे की बा तुझी पोझिशन काय आहे किंवा तू कुठे उभा आहे, की नाही. मग प्रश्न पडला की आता हा कुठे उभा आहे हे सांगायचं कसं, तर त्यासाठी एक रेफरन्स सांगावं लागतं की तो पांढऱ्या चेअरपासून 5 मीटरवर आहे, ठीक आहे. अक्षय हा पांढऱ्या चेअरपासून 5 मीटरवर आहे. ओके, त्यानंतर अभय हा पांढऱ्या चेअरपासून 6 मीटरवर आहे. अभय माझ्यापेक्षा थोडा दूर आहे. ओके, त्यानंतर अनिकेत घ्या. अनिकेत हा पांढऱ्या चेअरपासून 7 मीटरवर आहे. म्हणजे चेअर काय झाला, आमच्या पोझिशन्सचं सांगण्यासाठी, इथं लक्षात, आमच्या पोझिशन्स सांगण्यासाठी सरांनी काय रेफरन्स पॉईंट पकडला, चेअर. काय पकडला, चेअर. तर एक रेफरन्स पॉईंट कन्सिडर करून त्यापासून आपण प्रत्येकाची पोझिशन काय करू शकतो, डिफाईन. म्हणजे पोझिशन डिफाईन करायला तुम्हाला काय लागते, रेफरन्स पॉईंट. पोझिशनमध्ये महत्वाची गोष्ट आहे कोणती, रेफरन्स पॉईंट. हे लक्षात, रेफरन्स पॉईंट. ओके, जसं की हा एक्स ॲक्सिस आहे, ठीक आहे. समजा मी इथं इनिशियली 0 ओरिजिन हा पकडला मी रेफरन्स पॉईंट. का पकडला मी हा रेफरन्स पॉईंट. इथं लक्षात. समजा आता, ओके, रेक्टिलिनियर मोशन आहे. कोणतं मोशन आहे, रेक्टिलिनियर मोशन आहे. समजा एखादा तुमचा मित्र, ओके ओके, इथे उभा आहे. ओके, तर आता सांगा, ओके, बघा ए पॉईंटवर उभा आहे. ओके, ए पॉईंटवर उभा आहे. ओके, हा रेफरन्स पॉईंट झाला, किंवा असं कन्सिडर करूया आपण, हां, इथे उभा आहे. ओके, हे झालं तुमचं 1 सेंटीमीटर. ओके, इथं झालं तुमचं 2 सेंटीमीटर, इथे झालं तुमचं 3 सेंटीमीटर, इथे झालं तुमचं 4 सेंटीमीटर. ओके, आता तुम्ही इझिली सांगू शकता की तो कुठे उभा आहे रे, 2 सेंटीमीटरवर उभा. का बरं सांगितलं, कारण की हे जर नसतं रेफरन्स पॉईंट नसता, तुम्ही कसं सांगितलं असतं, तुम्ही 2 सेंटीमीटर मोजत कुठून आहे, या रेफरन्स पॉईंटवरून. कुठून मोजत आहे तुम्ही, या रेफरन्स पॉईंटवरून. जोपर्यंत रेफरन्स पॉईंट तुम्ही कन्सिडर नाही करणार तोपर्यंत तुम्ही एखाद्याचं पोझिशन सांगू शकत नाही. ओके, नेक्स्ट तू ए पासून समजा तू इथे गेला, नेक्स्ट, आहे की नाही, नेक्स्ट तू कुठे आला, इथे आला. मग आता तो कुठे गेला, 4 सेंटीमीटरवर गेला. कुठून काउंट करत आहे आपण, रेफरन्स पॉईंटवर. म्हणजे पोझिशनसाठी रेफरन्स पॉईंटमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. इथे लक्षात, आहे की नाही. तो 4 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर. ओके, समजा इकडे आला तो. ओके, आणि तो ट्रॅव्हल कुठे झाला, टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, आहे का नाही. तो इकडे गेला ना, या डायरेक्शनने धावत गेला ना, आहे की नाही. समजा तो इकडे पण येऊ शकतो. इकडे -1 आहे, इकडे -2 आहे, -3 आहे, -4 आहे की नाही. हे सगळं सेंटीमीटरमध्ये आहे. समजा तो इथं होता नंतर तो इथे आला, ठीक आहे नाही, ठीक आहे नाही, तो समजा इथे आला. नेक्स्ट
ओके इथे आला ओके -3 सेंटीमीटर. निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करताय की निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. तो ट्रॅव्हल कुठे झाला बेटा निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. लक्षात पोझिशनमध्ये डिस्प्लेसमेंटमध्ये ठीक आहे. पॉझिटिव्ह साईन काय इंडिकेट करते टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करते टुवर्ड्स निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. ओके ही झाली तुमची पोझिशनची डेफिनेशन. पोझिशनच्या डेफिनेशनसाठी हा रेफरन्स नावाचा कॉन्सेप्ट अतिशय इझिली आहे. मी तुम्हाला 2-3 एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. येतं लक्षात बघा. त्यानंतर नेक्स्ट आपण डेफिनेशन बघण्याचा प्रयत्न करूया. ती डेफिनेशन आपण घेऊया डिस्टन्स. ओके बघा नेक्स्ट आपण डेफिनेशन घेऊया. इथेच घेऊ ना इथेच घेऊया. डिस्टन्स व्हॉट इज डिस्टन्स. बघा डिस्टन्स म्हणजे काय ॲक्च्युअल पाथ traveled by an object is known as distance. ओके रेक्टिलिनियर आहे. बघा आता समजा एक एक्स ॲक्सिस काढून घेतो हा. ओके बघा हा झाला आपला पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस ठीक आहे. हा आणि हा झाला तुमचा निगेटिव्ह एक्स ॲक्सिस ठीक आहे. एक रेफरन्स पॉईंट काढून घेतला ओरिजिन. ओके मी ओरिजिन हा रेफरन्स पॉईंट झाला म्हणजे 0 पासून आपण काउंट डाऊन सुरू केला ठीक आहे. त्यानंतर बघा समजा इथं ना काढता मी इथे पण काढू शकतो असं काही नाही. ओके इथं लिहून घेतो मी 1 सेंटीमीटर. त्यानंतर लिहितो 2 सेंटीमीटर. त्यानंतर 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर. चला काय हरकत नाही. ओके काय हरकत नाही. बघा डिस्टन्सची डेफिनेशन बघा ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट. ओके ॲक्च्युअल बघा इनिशियली समजा तुमचा मित्र किंवा तुम्ही ओके एखादा तुमचा मित्र किंवा तुम्हीच पकडा ना त्याला कशाला मदत आणता. ओके तुमचा मित्र आहे. इनिशियली तो 0 सेंटीमीटरवर उभा आहे. ठीक आहे. ओके इथं टाइम आपण कन्सिडर करू की T1 टाइमला तो 0 सेंटीमीटरवर होता. T1 टाइमला ओके 0 सेंटीमीटर. ओके त्यानंतर तो आला. त्यानंतर तो इथे आला. त्यानंतर तो इथे आला. ओके T2 टाइमला तो ओके 0 सेंटीमीटर. याला नाव देऊन देऊ आपण A पॉईंट. ओके याला नाव देऊन देऊ आपण तो B पोझिशनला आला. ठीक आहे. सो 2 सेंटीमीटरला. ओके त्यानंतर बघा T3 टाइमला तो आला परत 4 सेंटीमीटरवर. ठीक आहे इथं खूप हॅपी दिसत आहे तो इथे ह्याला. ओके T3 टाइमला इथं पॉईंटचं नाव देऊन द्या आपण C पॉईंट. इथं लक्षात बघा इथं लक्षात. ओके T1 टाइमला इथं होता. T2 टाइमला इथं होता. T3 टाइमला इथं गेला. ओके विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याने पोझिशन काय केली चेंज. मग याला मोशन म्हणू शकतो. क्लिअर कट. ओके बघा आता डिस्टन्स बघा 0 पासून बघा 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर. ओके इथं लक्षात 1 सेंटीमीटर 2 3 आणि 4 सेंटीमीटर. ओके त्यानं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 4 सेंटीमीटर. ओके देअरफॉर डिस्टन्स याला डिस्टन्सला अजून काय म्हणते पाथ लेंथ पण म्हणतात. ओके तुमच्या बुकात जर पाथ लेंथ जर दिलं असेल पाथ लेंथ इक्वल्स टू किती झालं 4 सेंटीमीटर. पाथ लेंथ इज इक्वल्स टू किती झालं 4 सेंटीमीटर. इथं लक्षात. ओके इथं लक्षात समजा. ओके हे एक एक्झाम्पल होतं. ओके समजा तो T3 टाइमला इथं होता. त्यानंतर तुमचा मित्र नाराज होऊन परत आला. T4 टाइमला कुठे आला इथं आला. ओके बघा इथून इथं गेला इथून इथं गेला इथून परत तो इथे आला. ओके सेकंड एक्झाम्पल इथे आला. आता डिस्टन्स बघा किती होतं बघा. ओके इथे होता. ओके इथून इथं गेला म्हणजे किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला 4 सेंटीमीटर. पुन्हा इथून इथं आला. ओके 4 सेंटीमीटर पासून इथं आला म्हणजे 1 सेंटीमीटर पुन्हा काय झाला ॲड झाला म्हणजे 4 + 1 किती झाला हो 5 सेंटीमीटर. डायरेक्शन चेंज केली. तो सरळ जात होता तिथपर्यंत गेला परत इकडं आला परत किती आला 1 सेंटीमीटर. बघा 4 पासून 3 वर आला म्हणजे परत येताना त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला बघा. जाताना बघा 1 2 3 4 सेंटीमीटर जाताना ट्रॅव्हल केला. ओके सी वर जाऊन थोडा थांबला बघितला तर काही खरं नाही वाटलं. पुन्हा 1 सेंटीमीटर तो वापस आला. ओके म्हणजे टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं जाताना 4 येताना 1 म्हणजे टोटल 5 सेंटीमीटर. ओके दिस इज युअर डेफिनेशन फॉर डिस्टन्स. ओके किंवा समजा आपण असं कन्सिडर करू किंवा त्याच्यानंतर T4 होता. ओके त्यानंतर बघा T5 टाइमला तो परत ओरिजिनवर वापस आला.
परत ओरिजिनवर काय आला, वापस आला. या केसमध्ये आपण डिस्टन्स काढूया. ओके, बघा जाताना किती 1 2 3 4, ठीक आहे. येताना किती 1 2 3 4. ओके, म्हणजे येता जाता तो परत आला, म्हणजे टोटल किती झालं 8 सेंटीमीटर. जातानी 4 येतानी 4, तो होता तिथंच परत आला, ठीक नाही. 4 सेंटीमीटर गेला आणि पुन्हा 4 सेंटीमीटर परत आला, जिथं आला तिथंच. परंतु डिस्टन्स ट्रॅव्हल किती केला, 4 आणि 4 8, जातानी 4 येतानी 4. दिस इज युअर डेफिनेशन फॉर द डिस्टन्स. अँड वी विल सी द लास्ट डेफिनेशन. बघा डिक्टेक्ट करून घेण्याचा प्रयत्न करा, तुम्ही डिक्टेक्ट करत चला. मी ज्या गोष्टी सांगत चाललो इथे, ओके, तुम्ही त्या प्रॉपरली डिक्टेक्ट केल्याच पाहिजे. ओके, आपण बघा लास्ट डेफिनेशन बघण्याचा प्रयत्न करूया. डिस्प्लेसमेंटचे आपण डेफिनेशन बघूया. डिक्टेक्ट करत चला. ओके, तुम्ही नोट डाऊन करत चला. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, अतिशय सोपं. ओके, बघा थर्ड आपली डेफिनेशन आहे डिस्प्लेसमेंट. बघा डिस्प्लेसमेंटला आपण असं म्हणू शकतो चेंज इन पोझिशन. डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन चेंज इन पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट किंवा ऑर ओके फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. बघा फायनल मायनस काय आहे, चेंज आहे. ओके, चेंज इन पोझिशन. फायनल पोझिशन मायनस आपण काय करतो, इनिशियल पोझिशन. निगेटिव्ह साईन, इथं निगेटिव्ह साईन राहा, पॉझिटिव्ह साईन राहा. पोझिशन मध्ये काय चेंज आहे, निगेटिव्ह साईन काय करत आहे पोझिशन मध्ये चेंज. म्हणून एक तर चेंज इन पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट होणार किंवा फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट होणार, एकच गोष्ट झाली. बघा याहीसाठी आपण एक सुंदर स्केल काढण्याचा प्रयत्न करू, कारण की रेक्टिलिनियर मोशन आहे. रेक्टिलिनियर मोशनसाठी आपल्याला हे असंच जावं लागतं, ठीक आहे. ओके, तेच लिहायचं आहे मला. हे झालं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, ठीक आहे. हे झालं आपलं निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, ठीक आहे. त्यानंतर बघा इथे एक रेफरन्स पॉईंट घेऊन घेऊ 0, 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर. ओके, बघा आणखी एक मला सांगायचं राहिलं, हा जो काही डिस्टन्स फिजिकल क्वांटिटी आहे ही एक स्केलर क्वांटिटी आहे. ओके, स्केलर क्वांटिटी म्हणजे ज्याला फक्त मॅग्निट्यूड राहते. ओके, त्या लक्षात स्केलर क्वांटिटी म्हणजे ज्याला फक्त मॅग्निट्यूड राहते, आणि वेक्टर क्वांटिटीमध्ये ज्या फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन राहते, लक्षात. ओके, आणि डिस्प्लेसमेंट ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. बघा स्केलर वेक्टर, ठीक आहे. एक काम करतो, हे थोडंसं रफ करून तुम्हाला एक स्केलर वेक्टर थोडंसं सांगून देतो. बघा एक्झाम्पल घेतली का तुमच्या डोक्यात लवकर लक्षात येते. बघा स्केलर फिजिकल क्वांटिटी, स्केलर फिजिकल क्वांटिटी किंवा स्केलर म्हणा. ओके, ज्या फिजिकल क्वांटिटीज, ठीक आहे नाही, डिस्टन्स ही स्केलर फिजिकल क्वांटिटी होती. ओके, त्यानंतर काय करायचं आपल्याला, वेक्टर फिजिकल क्वांटिटी. विक्टर नाही रे बाबा. बघा की ज्या क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड राहतं त्याला म्हणायचं स्केलर फिजिकल क्वांटिटी, आणि ज्या फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि प्लस काय राहायला पाहिजे, हो वेक्टर, सॉरी डायरेक्शन. येतं लक्षात. अशा फिजिकल क्वांटिटीज ज्यांना फक्त काय राहतो मॅग्निट्यूड, जसं की फॉर एक्झाम्पल टाइम या डायरेक्शनने गेला, या डायरेक्शनने गेला, या डायरेक्शनने असं होते का, नाही. 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, फक्त मॅग्निट्यूड, फक्त न्यूमरिकल व्हॅल्यू आली. फक्त काय आली, जसं की आहे की नाही 2 सेकंद, 2 घंटे, 2 मिनिट, न्यूमरिकल व्हॅल्यू आली. 2 न्यूमरिकल व्हॅल्यू, जस्ट मॅग्निट्यूड. डायरेक्शन आली का, नाही रे बाबा, शक्यच नाही आहे. बघा जसं की फॉर एक्झाम्पल वेलॉसिटी, आहे की नाही. समजा एखादा तुमच्या घरचा पोपट उडाला,
ठीक आहे नाही, समजा एखादा पक्षी आहे उडाला, मग तो कोणत्या डायरेक्शनने उडाला आणि किती त्याची स्पीड होती किंवा त्याची किती वेलॉसिटी होती. त्याची 3 मीटर पर सेकंड स्पीड होती आणि तो या डायरेक्शनने गेला. मॅग्निट्यूड 3 सेंटीमीटर 3 मीटर पर सेकंड काय झालंय मॅग्निट्यूड, पण डायरेक्शन पण आली. ज्या फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड डायरेक्शन होती ती बनते वेक्टर. ठीक आहे, जसं की फॉर एक्झाम्पल परत घ्या आता वेट. ठीक आहे नाही, ठीक आहे माझं वजन समजा 60 किलोग्रॅम आहे. ठीक आहे नाही, तुमचं आहे समजा 40 किलोग्रॅम. न्यूमरिकल व्हॅल्यू आहे, जस्ट मॅग्निट्यूड. माझं या डायरेक्शन, माझं 60 किलोग्राम या डायरेक्शन होतं आणि तुझं 60 किलोग्राम 40 किलोग्राम या डायरेक्शन होतं, असं म्हणतो का आपण. म्हणून ही कोणती क्वांटिटी झाली स्केलर, जिला डायरेक्शन नाही राहत, जिला डायरेक्शन राहत नाही. आहे की नाही, आहे की नाही. ओके, आता इथं पुन्हा एक जर सांगायचं झालं तर मोमेंटम घ्या, भरपूर साऱ्या गोष्टी आहे. ओके, डिस्प्लेसमेंट घ्या, मोमेंटम घ्या, डिस्प्लेसमेंट घ्या. त्या लक्षात हे स्केलर वेक्टर होतं. डिस्प्लेसमेंट, ओके, कुठे डिस्प्लेस झाला, इथून तिथं गेला का, बरं या डायरेक्शनने गेला, तिथून इकडे आला का, बरं या डायरेक्शनने आला. डिस्प्लेस डायरेक्शन वेक्टर क्वांटिटी. बघा आता डिस्प्लेसमेंट बघा, इनिशियली तो इथे होता असं कन्सिडर करून घेऊया. ओके ओके, त्यानंतर तो इथे आला. ओके ओके, चला काय हरकत नाही. ओके, बघा T1 टाइमला इथं होता, T2 टाइमला इथं आला, नंतर तो इथे येऊन गेला T3 टाइमला. ओके, T3 टाइमला इथं आला. चला डिस्प्लेसमेंट काढूया. काय काढूया बघा, डिस्प्लेसमेंट. एक लक्षात घ्या, डिस्प्लेसमेंटला तो इनिशियली कुठं होता आणि फायनली कुठं होता याला महत्व. म्हणजे T1 टाइमला तो कुठं होता आणि T3 टाइमला कुठं होता. T2 टाइमचं काहीच घेणं देणं नाही. तो मधात कुठे थांबला याच्याशी काही घेणं देणं नाही. तसं डिस्टन्समध्ये तसं नव्हतं की नाही. डिस्प्लेसमेंटमध्ये तो इनिशियली कुठे आहे. ओके, हा झाला समजा XI. ओके, इथं होता म्हणजे तो कुठे होता XI. ओके, इनिशियली XI, फायनली इथं होता म्हणजे तो किती होता X फायनल. ओके, आणि मी डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन सांगितली, फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. फायनल आहे XF मायनस ऑफ इनिशियल पोझिशन. XF वर डिस्टन्स किती होतं 5 सेंटीमीटर. ओके, इनिशियली डिस्टन्स किती होतं 0, म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं, सॉरी डिस्टन्स म्हणत आहोत, व्हॅल्यू किती होती तेवढी पोझिशनची व्हॅल्यू. ओके, मग देअरफॉर डिस्प्लेसमेंट किती झालं 5 सेंटीमीटर. कोणत्या डायरेक्शनने झालं. ओके, बघा इकडून तर इकडे गेला म्हणजे इथं या डायरेक्शनने डिस्प्ले झाला. डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे, मला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही सांगणं महत्वाचं आहे. डिस्प्लेसमेंट ही एक वेक्टर क्वांटिटी आहे, मला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सांगणं दोन्ही महत्वाचं आहे. इथं लक्षात. फायनल इनिशियल दॅट्स इट. ओके, किंवा या केसमध्ये जर तुम्ही डिस्टन्सही फाइंड आउट केला, बघा या केसमध्ये तुम्हाला डिस्टन्स पण सेम येते. बघा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम येते. बघा बघा 1 2 3 4 5. ओके, डिस्टन्स किती आहे 5 सेंटीमीटर. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्सचा मॅग्निट्यूड कसा आहे सेम. ओके, परंतु बघा आता एक नेक्स्ट केस डिस्कस करूया आपण, जिथून थोडी कहाणी बिघडते आणि जिथं डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन आणखी क्लिअर कट तुम्हाला अंडरस्टँड होते असं मला वाटते. बघा, आणि खरंच तसं होते. बघा हाच एक्झाम्पल घेऊ आपण. ओके, हाच एक्झाम्पल घेऊ. फक्त आता काय करू बघा, T3 टाइमला इथं होता. ओके, त्यानंतर काय करू आपण T4 टाइमला तो इथे येऊन गेला. ओके, इथे येऊन गेला. ओके, म्हणजे इनिशियल पोझिशन ही झाली. आता फायनल पोझिशन ही न राहता ही झाली त्याची फायनल पोझिशन XF. आता लक्षात. बघा आता आपण डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स फाइंड आउट करूया. बघा घ्या डिस्प्लेसमेंट. बघा डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. फायनल पोझिशनवर व्हॅल्यू किती, बघा फायनल पोझिशनवर व्हॅल्यू किती आता 4 सेंटीमीटर. 4 इनिशियलला तो कुठं होता 0, म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं 4 सेंटीमीटर. ओके, आपण डिस्टन्स काढूया. ओके, डिस्टन्स काढवा. तर जो जाताना किती ट्रॅव्हल केला आणि येताना ट्रॅव्हल किती केलं. बघा 1 2 3 4 5 इथपर्यंत आला, इथून परत आला. ओके, जाताना त्याने किती कव्हर केलं 5 सेंटीमीटर. प्लस येताना बघा तो 5 पासून कुठं आला 4 पर्यंत आला, म्हणजे किती कव्हर केलं 1 सेंटीमीटर. जाताना 5 येताना 1, म्हणजे डिस्टन्स किती झालं 6 सेंटीमीटर. बघा डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स सेम गोष्ट नाही आहे. डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय सांगितली, ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट. जाताना इथपर्यंत आला, येताना इथं आला.
ओके, म्हणजे जाताना तो 5 सेंटीमीटर पर्यंत गेला, येताना तो 5 पासून 4 वर आला. जाता येतानाच मी ऍक्च्युअल डिस्टन्स काउंट केला. डिस्प्लेसमेंट फायनल इनिशियली इथं होता, फायनली इथं होता. ठीक आहे, मग फायनलची व्हॅल्यू टाकली मायनस इनिशियलची व्हॅल्यू, दॅट इज डिस्प्लेसमेंट. कोणत्या डायरेक्शनने डिस्प्लेस झाला बघा, इनिशियली इथं होता, फायनली इथं गेला, म्हणजे या डायरेक्शनने डिस्प्लेस झाला आहे बघा. डायरेक्शन मॅग्निट्यूड. ओके, म्हणजे या डायरेक्शनने चालला, म्हणजे कुठे चालला, टुवर्ड्स, इथं लिहू शकतो 4 सेंटीमीटर टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. 4 सेंटीमीटर आहे की नाही, 4 सेंटीमीटर टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. येत आहे लक्षात, चला काही हरकत नाही. बघा हे असं गणित चेंज होते बघा. हे एक्झाम्पल 1 असं होतं. ओके, आता एक्झाम्पल 2 बघा, हे कथा कशी चेंज झाली बघा. बघा बघा, या फर्स्ट केसमध्ये काय केलं आपण, तू याच डायरेक्शनने गेला, परत आला का नाही, याला म्हणायचं युनि डायरेक्शनल. काय म्हणायचं, युनि डायरेक्शनल, म्हणजे एकाच डायरेक्शनने गेला. जेव्हा युनि डायरेक्शनलची केस राहते तेव्हा डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्सचा मॅग्निट्यूड कसं राहते, सेम. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट will be same. किंवा जेव्हा त्याचं मोशन जे कसं राहते युनिडायरेक्शनल, एकाच डायरेक्शन, एकाच डायरेक्शन, इथून इथंच आला होता, तो परत नाही आला होता, तेव्हा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा मॅग्निट्यूड सेम होता. इथं युनिडायरेक्शनल होतं का नाही, असा गेला आणि परत आला. ही केस झाली कधी, बाय डायरेक्शनलची केस झाली. बाय डायरेक्शनलची केसमध्ये मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स विल नॉट बी द सेम. येतं लक्षात, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स विल नॉट बी सेम. युनिडायरेक्शनल जर त्याचं मोशन असेल तर दोघांचे मॅग्निट्यूड सेम राहते, अदरवाईज बाय डायरेक्शनलमध्ये पॉसिबिलिटीज नाही आहे. बघा ह्या सगळ्या गोष्टी डिक्ट करा. बघा याच्यावरून एक लास्ट एक्झाम्पल घेऊया. ओके, आणि देन वी विल स्टॉप फॉर द फर्स्ट व्हिडिओ. बघा हेच एक्झाम्पल घेऊया. ओके, बघा T4 टाईमला इथं होता. ओके, इथून तर इथपर्यंत गेला, इथून इथं आला. आता मी काय करतो, T5 टाईम घेतो आणि तो परत इथून कुठे येतो, इथे येते. म्हणजे इनिशियल आणि फायनल पोझिशन एकच झालंय. इनिशियली 0वरच होता आणि फायनली 0वरच होता. याच्यासाठी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काढूया. बघा डिस्टन्स काढूया. बघा डिस्टन्स म्हणजे जाताना किती, कुठेपर्यंत गेला, 5 सेंटीमीटर, जाताना 5, येताना बघा 1 2 3 4 5, येताना पण 5 सेंटीमीटर कव्हर केला, म्हणजे डिस्टन्स किती झालं टोटल, 10 सेंटीमीटर. ओके, डिस्प्लेसमेंट करा. ओके, डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, बघा इनिशियली, आता डिस्प्लेसमेंटचे डेफिनेशन काय, फायनल मायनस इनिशियल. फायनली तो कुठं आहे, 0वर, इनिशियली कुठे होता, 0वर, म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं, 0 सेंटीमीटर. आणि डायरेक्शन आहे का, आता नाही, तिथंच थांबला. डिस्प्लेसमेंटच 0 आहे तर डायरेक्शन राहणार का. डिस्प्लेसमेंटची जर काहीतरी व्हॅल्यू राहिली तर त्याला डायरेक्शन राहते, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. पण डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू जर 0 आली तर डायरेक्शन राहते, डिस्प्लेसच झाला नाही. ठीक आहे, समजा तो इनिशियली इथं होता. ओके, तुमचा मित्र इनिशियली इथं होता. समजा तुम्ही बाहेर गेले, बाहेर आल्यानंतरही पाहिलं तुम्ही तो इथंच होता. त्यांनी मदत काय केलं ते तुम्हाला माहितच नाही, आहे की नाही. T1 टाईमला तुम्ही ऑब्झर्व केलं तो इथंच होता, T5 टाईमला तुम्ही ऑब्झर्व केलं तो इथंच होता, पण T2 T4 आणि T3 मध्ये तो कुठं होता तुम्हाला काहीच माहिती नाही. तुम्ही बाहेर होते. तुम्ही कुठे होते, बाहेर. सुरुवातीला T1 टाईमला बघितला तो चेअरवरच बसून होता, T5 टाईमला बघितला तिथंच होतं. मग तुम्ही डिस्प्लेसमेंट काय करता, फायनल मायनस इनिशियल, 0 सेंटीमीटर. ही कथा चेंज झाली आहे की नाही. हे झालं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. तुमचं कधीच चुकलं नाही पाहिजे लाईफमध्ये. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये आता तुम्हाला कधी प्रॉब्लेम आलाच नाही पाहिजे. ओके, बघा या सगळ्या गोष्टी डिक्टेट करा. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट भाग डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. डिक्टेट करा. ओके, सो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.